नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनलेली आहे। ही मालिका सध्या अतिशय रंजक अशा वळणावर आली आहे। मात्र असे असतानाच मालिकेतील एक पात्र बदललेलं आहे। या पात्राचं बदललेलं रूप पाहून प्रेक्षक सुद्धा संताप व्यक्त करताना दिसत आहे। मालिकेत सध्या पार्थ आणि काव्या यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झालेली आहे, पण मालिकेतील मानिनी हे पात्र व्हिलन ठरत आहे। नुकत्याच झालेल्या भागात काव्याने पार्थसाठी खूप प्रेमाने फ्रूट सलाड बनवलेलं असतं, मात्र हे मानिनीला समजतं तेव्हा ती म्हणते की माझ्या पार्थला तुझ्या खोट्या प्रेमात हुरळत ठेवू नको, तू त्याच्यापासून लांब राहा, असं मानिनी काव्याला धमकावते। इतकंच काय तर काव्याने बनवलेलं सलाड मानिनी तिच्या हातातून घेते आणि तो बाऊल पार्थला देताना तो मुद्दामहून खाली पाडते। मानिनीचे हे बदललेलं रूप पाहून मालिकेवर प्रेक्षक संताप व्यक्त करताना दिसत आहेत। मानिनी इतक्या खालच्या कानाची आहे का? खरंच वाटलं होतं की सासू असावी तर अशी, पण ती पण त्याच मुशीतली। ती हट्ट करते की सुनेला आपल्या तालावर नाचवण्याचा, ती स्वतःच्या हट्टासाठी अन्नाचा अपमान देखील करते। ही मानिनी आता जास्तच ओव्हर करायला लागली आहे। हकला तिला मालिकेतून। मराठी मालिकेंचा तमाशाच झालाय। आजकाल मालिकेचं लेखन म्हणजे नुसता कचरा। सगळ्याच मालिका एकसारख्या झाल्यात। तेच घिसापिटा कथानक, घरगुती हिंसाचार, त्याच जुन्या गोष्टी, बस करा हे अत्याचार, अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत। तर मंडळी, तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा। मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।